नमस्कार. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथामधली एक खूप विलक्षण कथा आज आपण समजून घेणार आहोत. ही गोष्ट एका सामान्य माणसाच्या वैयक्तिक संकटातून सुरू होते, पण आपल्याला थेट ब्रह्मांडाच्या मोठ्या रहस्यांपर्यंत घेऊन जाते. चला तर मग या अद्भुत भेटीचा अनुभव घेऊया. तर ही कथा आहे एका विद्वानाची, जो आपल्या आयुष्याच्या सगळ्यात कठीण काळातून जातोय. आणि अशातच त्याची भेट होते एका लहान मुलाशी. पण ही भेट काही साधीसुधी नाहीये. ही भेट त्याच्या अस्तित्वावर आणि आपण ज्याला वास्तव म्हणतो त्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करते. तर मग या कथेच्या खोलात शिरूया. आपले जे मुख्य पात्र आहेत नरसावधानी, ते एक मोठे विद्वान होते. पण आज त्यांची परिस्थिती खूप वाईट आहे. त्यांची शक्ती, संपत्ती, मान सन्मान सगळं काही निघून गेलंय. ते अक्षरशः हरले आहेत. विचार करा, एकेकाळी ज्यांच्या नावाला मोठा मान होता, आज तेच लोक त्यांचा अपमान करत होते. परिस्थिती इतकी बिकट झाली होती की 2 वेळेच्या जेवणाची सुद्धा भ्रांत होती. याच निराशेपोटी ते घराबाहेर पडले. आणि अशा दुःखात निराशेत भटकत असताना त्यांची नजर पडते एका लहान मुलावर. त्याचं नाव होतं श्रीपाद. त्या मुलाच्या चेहऱ्यावर असं काहीतरी विलक्षण तेज होतं की नरसावधानींना असं वाटलं की कोणीतरी आपल्याला त्याच्याकडे खेचतंय. आणि इथेच एक चमत्कार घडतो. त्यांना तोच लहान मुलगा एकाच वेळी 3 वेगवेगळ्या ठिकाणी दिसतो. एकदा आपल्या आजोबांसोबत, मग एका व्यापाऱ्याच्या घरी आणि तिसऱ्यांदा वर्मांच्या घरी. आता हे खरं आहे की डोळ्यांचा भ्रम? त्यांना काहीच कळेनासं झालं होतं. हे रहस्य आणखी गडद होतं जेव्हा नरसावधानी घरी परत येतात. कारण तोपर्यंत त्यांच्यावर मंदिरातली मूर्ती चोरल्याचा खोटा आळ आलेला असतो आणि सगळं गाव त्यांच्या विरोधात गेलेलं असतं. लोकांच्या आरोपांनी दुःखी होऊन गोंधळलेल्या अवस्थेत ते घरी परत येतात. आणि काय आश्चर्य, त्यांच्या देवघरात तोच मुलगा बसलेला दिसतो, ज्याला त्यांनी 3 वेगळ्या ठिकाणी पाहिलं होतं. तो आता थेट त्यांच्या घरात हजर होता. ते आणि त्यांची पत्नी दोघंही आश्चर्याने अक्षरशः स्तब्ध झाले. ते त्या मुलाला जेवायला देतात, पण तो नकार देतो. आणि त्याचा नकार काही साधा नसतो. तो एक असं वचन देतो जे पूर्ण व्हायला पुढचा जन्म उजाडणार होता. आणि आता बघा, ही भेट एका रहस्यावरून एका गहन संवादामध्ये बदलते. नरसावधान शेवटी एक विद्वान होते. त्यांच्या मनात अनेक प्रश्न होते. आणि आता ते त्या लहान मुलासमोर आपले प्रश्न मांडायला सुरुवात करतात. नरसावधानी पूर्णपणे गोंधळून गेले होते. त्यांनी त्या मुलाला थेट विचारलं, "अरे, तू आहेस तरी कोण, जो असे चमत्कार दाखवतोस? कुणी देव आहेस, यक्ष आहेस की कुणी मांत्रिक आहेस?" आणि त्या मुलाचं उत्तर ते काही साधं नाव नव्हतं. तो म्हणतो, मीच तो आहे जो प्रत्येक कणाकणात आहे. मीच सगळ्यांचा पालक आहे आणि मीच या संपूर्ण सृष्टीचा गुरु आहे. हे एका अस्तित्वाचं खूप मोठं भव्य विधान होतं. यावर नरसावधानी तो प्रश्न विचारतात, जो खरं तर आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच, की जर देव परिपूर्ण आहे, सगळीकडे तोच आहे, तर मग या जगात दुःख का आहे? ह्याचं उत्तर खूप महत्त्वाचं आहे. श्रीपाद सांगतात की आपल्या आतला तू म्हणजे आपला अहंकार, जो स्वतःला कर्ता समजतो, मी हे करतोय, माझ्यामुळे हे होतंय, आणि याच भावनेमुळे सुखदुःख निर्माण होतात. पण आपल्या आत एक मी आहे, जो परमात्मा आहे, जो या सगळ्याच्या पलीकडे आहे. म्हणजे आपलं दुःख आपल्या अहंकाराच्या भावनेतून येतं. मग साहजिकच पुढचा प्रश्न येतो, जो आध्यात्मिक तत्त्वज्ञानाच्या अगदी मुळाशी आहे. आपली खरी ओळख काय आहे? आपण त्या वैश्विक शक्तीपासून वेगळे आहोत की एकच आहोत? श्रीपाद खूप सुंदर उत्तर देतात. ते सांगतात की मार्ग कोणताही असो, तुम्ही देवाला वेगळं माना किंवा देवाचा अंश माना किंवा देव आणि आपण एकच आहोत असं माना, सगळ्यात महत्त्वाचं आहे अहंकार सोडणं. कारण हे सगळे मार्ग शेवटी एकाच सत्याकडे घेऊन जातात, जिथे फक्त आनंद आहे. या वैयक्तिक प्रश्नांनंतर हा संवाद अचानक एका विशाल वैश्विक स्तरावर पोहोचतो. श्रीपाद आता त्यांना या संपूर्ण ब्रह्मांडाची रचना कशी आहे हे सांगायला लागतात. श्रीपाद त्यांना जे सांगतात ते ऐकून नरसावधानींच्या कल्पनेलाही धक्का बसला असेल. ते म्हणतात की आपण ज्याला विश्व समजतो ना, तशी कोट्यावधी ब्रह्मांड एका अनंत वैश्विक महासागरात तरंगत आहेत. जणू काही ते या संपूर्ण सृष्टीचा एक नकाशाच त्यांच्यासमोर उलगडून दाखवतात. पाताळ लोकांपासून ते स्वर्गापर्यंत आणि त्याही पलीकडे सत्य लोकांपर्यंत अस्तित्वाचे वेगवेगळे स्तर आहेत आणि प्रत्येक स्तराचा एक विशिष्ट उद्देश आहे. चला, आता आपण या अविश्वसनीय भेटीच्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया. एवढं सगळं ज्ञान मिळाल्यानंतर नरसावधानी अगदी विनम्र होतात.
त्यांच्या डोळ्यात पाणी येतं आणि ते त्या मुलाच्या पायांना स्पर्श करू इच्छितात. पण त्यांना सांगितलं जातं की या जन्मात हे भाग्य त्यांच्या नशिबी नाही. काही आशीर्वादांसाठी योग्य वेळेची वाट पाहावीच लागते. पण श्रीपाद त्यांना निराश करत नाहीत. ते त्यांना काही आश्वासनं देतात. ते सांगतात की हरवलेली मूर्ती परत सापडेल, त्यांच्यावरचा खोटा आरोप दूर होईल आणि जरी या जन्मात गरिबी भोगावी लागली तरी पुढच्या जन्मात त्यांच्यावर पूर्ण कृपा होईल. ही भेट जशी चमत्काराने सुरू झाली होती तशीच संपते. एक प्रचंड अद्भुत आवाज येतो आणि ते बालक कणाकणांत विरघळून जातं. डोळ्यासमोरून अदृश्य होतं आणि नरसावधानी आणि त्यांची पत्नी दोघेही फक्त पाहतच राहतात. आणि हा प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो की ते परमसत्य किती साध्या रूपात आपल्या समोर येऊन आपल्याला किती मोठं ज्ञान देऊ शकतं. पण ही कथा इथेच संपत नाही. या संपूर्ण घटनेचा जो साक्षीदार होता तो म्हणजे शंकर भट. त्याचा अनुभव काय होता हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत.